स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गांजा आणि नशिल्या इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे। साहिल मोहिते, रोहन चव्हाण आणि अजय दुबल अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अंमली पदार्थांची तस्करी तसंच विक्री करणाऱ्यांचं समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। त्या अनुषंगानं तपास करताना आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पाजवळ गांजा आणि नशिली इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक केली आहे। साहिल मोहिते, रोहन चव्हाण आणि अजय दुबल अशी त्या तिघांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून वेगवेगळ्या 2 कंपन्यांची नशिल्या इंजेक्शनच्या 83 बाटल्या आणि गांजा असा सुमारे 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार गजानन गुरव, वैभव पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, शिवानंद मठपती, राजू कांबळे, प्रदीप पाटील, संतोष बर्गे, महेंद्र कोरवी, लखन पाटील, विजय इंगळे, परशुराम गुजरे, संजय पडवळ, अरविंद पाटील यांनी ही कारवाई केली आहे।